शनिवार दिनांक 28 जानेवारी 2025 ला बॉडीज नावाची ब्रिटिश सिरीज 8 एपिसोड्सची साय-फाय सिरीज होती. डोक्यावरून जात होती पण नंतर कळलं बऱ्यापैकी थोडं. संपवली. अक्षरशः म्हणजे कल्पनेच्या पलीकडे इमॅजिनेशन आहे. मे बी ट्रू और मे नॉट बी ट्रू. आता आपणही जसं जुन्या काळातलं जेव्हा विचार केला आणि आज आता ते शोध लागले तर असं वाटतंय की हा आता तेव्हा ते लोकही यांना आजच्या लोकांना मूर्खातच काढत असतील किंवा तुम्हाला दुसऱ्या देशातली मॅच पाहता येईल किंवा चंद्रावर जाईल वगैरे असं. तर आता हे टाइम ट्रॅव्हलवर आहे. म्हणजे एक माणूस अतिशय एलियस नावाचा आणि तो अतिशय महत्वाकांक्षी असतो आणि त्याला म्हणजे सगळ्या जगावर राज्य करायचं असतं आणि फक्त आपलीच सत्ता चालवायची असते. पण मग कशी चालवणार? मेला तर मग कसं? तर त्याला म्हणजे पुन्हा पुन्हा तो जन्म घ्यायचा असतो वेगवेगळ्या रूपात आणि त्याचीच मुलं पुढे पुढे म्हणजे येणार ती. तर असं ते 3 काळात ती गोष्ट चालते. म्हणजे 1890, 1941, 2023 आणि 2053 असे 4 ह्याच्यात म्हणजे फ्युचरचं पण दाखवलंय. आणि मग फ्युचरमध्ये ते लोक सगळं ठीक करतात आणि मग जे गोष्टी मागे घडलेल्या आहेत त्यांना नीट करायचा प्रयत्न करतात. तर ब्रिटिशमध्ये एक असा एरिया असतो, एक लेन असते की जिथे डेड बॉडी सापडते तिथल्या एका पोलीस ऑफिसरला, नागडी बॉडी. आणि मग तिथून ते सुरू होतं तहकीकात त्याची. तर तो जो त्यावेळेसचा तिथला ऑफिसर असतो तर व्हाईटमन नाव असतं त्याचं. तर त्याची एक बायको असते आणि त्याला एक मुलगी असते. ती मुलगी पियानो खूप छान वाजवत असते आणि छान म्हणजे त्यांची फॅमिली आणि तो एकदम चांगला ऑफिसर असतो. तर आता हा जो ॲम्बिशियस एलियस असतो तर तो त्या रूपात येतो आणि दरवाजा ठोठावतो एका मोठ्या तिथल्या पॅलेसचा की जिथला एक तो माणूस खूप रिनाऊंड कोणीतरी असतो पण त्याची नुकतीच डेथ झालेली असते आणि त्याची जागा हा घेतो. म्हणजे तो त्याच्या आईला पटवतो की मीच तो मुलगा आहे तुमचा आणि मी सगळं नीट करणार आहे. आणि सगळे त्यांचे मग फोटो बदलले जातात जे असतात सगळे आणि सगळे त्याला ऍक्सेप्ट. आणि त्याच्या आईला टॅरो कार्डनी भविष्य सांगता येत असतं आणि ती भविष्य एकदम परफेक्ट सांगत असते. तर हा म्हणतो की मी इथला जो पोलीस ऑफिसर आहे त्याच्या मुलीशी मी लग्न करणार आणि तिला जो मुलगा होईल तो पुढे आपला वारसा चालवणार. तर अशा पद्धतीने ते सगळं चालतं त्या याच्यामध्ये. तर आता जेव्हा या पोलीस ऑफिसर्सना हे कळतं की ती जी डेड बॉडी सापडली आहे तर त्याच्या मागे हा रिस्पॉन्सिबल आहे किंवा ह्याचीच करणी येतो, ह्यांनी सगळं तो प्रकार घडवून आणलेला आहे. तर त्याच्याच ओळखीचा एक रिपोर्टर असतो, म्हणजे ओळख होते रिपोर्टरशी. आणि मग रिपोर्टर आणि हा मिळून दोघेही शोधायचं ठरवतात. आता जेव्हा ह्या एलियसला ॲम्बिशियस माणसाला कळतं हे सगळं तर तो ह्याला विकत घ्यायचा प्रयत्न करतो पोलीस ऑफिसरला, पण तो काही बदलत नाही. तो म्हणतो शेवटी तू त्या रिपोर्टवर सगळं ब्लेम टाक मर्डरचा आणि मोकळा हो.
तर हा लेटर देतो, पण तो तर मध्ये मग त्यांचं रिपोर्टरशी संबंध जास्ती त्याचे वाढतात आणि मग त्या दोघांमध्ये रिलेशन वाढते, रिपोर्टर आणि पोलीसमध्ये. तर ही बातमी पण त्या ह्याला कळतेच, म्हणजे त्यांनी ठेवलेच असतात सगळे जासूस त्याच्यावर, एलियन्सनी. आणि मग तो त्याला म्हणतो की तू जर नाही हे माझ्या अगेन्स्टचे चार्जेस लपवले किंवा लोकांना जर सांगितले तर मी तुला डिस्क्लोज करेन. पण हा स्वतःच ऍक्सेप्ट करतो पोलीस की मीच केलाय तो खून म्हणून. आणि मग त्याला जेल होते आणि मग शेवटी फाशी होते. तर हे मागच्या काळातलं म्हणजे दाखवलंय. आता पुढे हे दाखवलंय की म्हणजे 1941 मध्ये एक दुसरा चार्ल्स नावाचा पोलीस ऑफिसर असतो आणि तो हे सगळं शोधत असतो. म्हणजे त्याला पण अशीच त्या लेनमध्ये डेड बॉडी सापडते, पण त्याला एक सतत नेहमी फोन यायचा की डेड बॉडी आहे, ती उचलून तू आण. तर त्यांना त्या डेड बॉडीचं काय करायचं असतं हे त्याला कधी कळलं नाही. आणि एका तळघरात या अशा सगळ्या डेड बॉडीज उभ्या करून ठेवलेल्या असतात, ज्या पण सापडल्या असतात. आता हा मग ते इन्क्वायरी चालू असते आणि मग त्याला म्हणजे कळतं की हा जो एक तिथला माणूस आहे, एलियन्सच दुसरं रूप, तर तो सगळ्या ह्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल आहे. मग तो पण त्याच्या अगेन्स्ट मध्ये जातो आणि सगळं रिपोर्ट वगैरे करायला बघतो. तर हे लोक त्यालाच अडकवतात आणि त्याला गोळी मारतात, म्हणजे मरतो तो शेवटी. आता 2023 मध्ये एक हसन नावाची पोलीस ऑफिसर असते, तिला पण अशीच डेड बॉडी त्याच जागी त्या लेन मध्ये सापडते आणि ती इन्व्हेस्टिगेशन सुरू करते. तर मग तिला हे सगळे जुन्या लायब्ररीमधून पेपर्स मधून ह्या कटिंग्स मिळतात की त्यावेळेस पण त्या पोलीस ऑफिसर्सना हे सगळं सापडलं असतं आणि मग त्यांच्यावर ब्लेम येऊन कसे ते मेले असतात वगैरे. मग ती ही सगळी इन्क्वायरी करत असताना तिला म्हणजे धागेदोरे असे सापडतात की एक एलियन्स नावाचा एक मुलगा आहे तरुण, म्हणजे ती आधी एक हे चाललं असतं, जमाव चालू असतं, आंदोलन चालू असतं आणि ते कंट्रोल करत असताना तिला एक म्हणजे त्यांना असं मिळालं असतं की कोणीतरी इथे एक्सप्लोजन करणार आहे किंवा काय, तर त्यांचं लक्ष ठेवून असते. तर तिला एक मुलगा सस्पिशियस त्याच्यात दिसतो म्हणून ती त्याचा पाठलाग करते, पण तो स्वतःला हे करून घेतो, म्हणजे बंबार्ड करून घेतो. तर तो मुलगा अजून एका दुसऱ्या मुलाशी बोलत असतो, असा त्यांना मग ते सीसीटीव्ही फुटेजवर सापडतात. मग तो मुलगा एलियन्स असतो. मग ती त्याचा पाठपुरावा करते आणि त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करते, त्याला वाचवायचा प्रयत्न करते. ती त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचते, तर आईवडील म्हणतात आम्हाला काही माहित नाही, म्हणजे ते लपवत असतात काही गोष्ट. आणि मग ती त्याला म्हणजे समजवत असते. आता सडनली इकडे हे पण दाखवलंय की तिला असे धमकी वजा किंवा तिला असं सांगितलं जाते की तू जर याच्यात फार मध्ये पडली किंवा तू त्याला वाचवायचा प्रयत्न केला तर तुझ्या मुलाला प्रॉब्लेम होणार आहे, तुझा मुलगा तुझ्या हातातनं जाईल, तू आपल्या मुलाला म्हणजे घालवशील. आणि तसंच होतं या इन्व्हेस्टिगेशन मध्ये. बॉम्बस्फोट होत, म्हणजे एका ठिकाणी यांनी बॉम्ब लावलेला असतो त्यांच्या संघटनेनी आणि ते नाही कंट्रोल करू शकत तो बॉम्ब. म्हणजे ही पकडते त्या एलियसला, पण शेवटी परत त्याचं डोकं फिरते आणि तो बटन दाबतो आणि ते बॉम्ब एक्सप्लोड होतो, त्याच्यात तिचा तो मुलगा मरतो. आता ह्या फ्युचरमध्ये 2053 मध्ये एक दुसरी परत पोलीस इन्स्पेक्टर असते आणि तिला पण डेड बॉडी सापडते आणि ह्या चारही डेड बॉडीच्या हातावर एक मार्क असतो आणि चारही डेड बॉडीचा फेस सेम असतो. आणि ती एका मग
ती म्हणते काय गौड बंगाले म्हणून ती एका युनिव्हर्सिटीमध्ये जाते जिथे फिजिक्सचं क्वांटम थिअरी आणि वगैरे चालू असते. आणि ती बघून आश्चर्यचकित होती की तिथे जो शिकवणारा प्रोफेसर आहे त्याचा फेस आणि त्या मेलेल्या माणसाचा फेस सेम आहे. मग ती त्याला जाऊन भेटते आणि त्याला सांगते. मग तो सगळं सांगतो की हे असं असं आहे, एका याचे 2 भाग होऊ शकतात, एक पास्ट मध्ये जाऊ शकतो, एक फ्युचर मध्ये जाऊ शकतो. आणि बरंच म्हणजे तो एक्सप्लेन करतो, ते माझ्या डोक्यावरून गेलं अर्ध. आणि तो मग म्हणतो की आपल्याला पास्ट मध्ये जाऊन काही गोष्टी जर ठीक करायच्या असतील तर ते आपण करू शकतो ठीक. आणि मग तो म्हणतो मी जातो पास्ट मध्ये. आणि तो जातो त्यांच्या त्या एक्सपेरिमेंटच्या ह्याच्यात. तर ह्याच्यात पोचतो तो मागच्या आपल्या 2023 मध्ये. तर हिला मग तो जिवंत सापडतो हसनला. आणि मग ते दोघं मिळून ठरवतात की कसं आपल्याला गोष्टी अजून नीट करता येतील. आणि मग ते त्याला एलियन्सला समजवण्यामध्ये म्हणजे सक्सेसफुल होतात. आणि त्याच्यात दाखवलंय की मग त्यावेळेस हसन असते जिवंत 2053 मध्ये आणि ती खूप ओल्ड झालेली असते, म्हातारी दाखवली आहे. मग ती पण म्हणजे कसं ह्यांना मदत करते आणि मग हे कसे बॉम्ब एक्सप्लोजन थांबवतात, त्यामुळे त्या हसनचा मुलगा पण वाचतो. आणि मग असंच ते आणखीन मागे जातात की ज्याच्यामध्ये मग ही पण जी पोलीस ऑफिसर असते 2053 मधली ती पण मागे येते. आणि मग ती पण जेलमध्ये त्या याच्या बरोबर चार्ली बरोबर. आणि त्याला सांगते की तू असं स्वतःवर घेऊ नकोस आळ. सॉरी, चार्ली नाही, व्हाईट मॅन बरोबर. तू स्वतःवर आळ घेऊ नको, नाही तर तू अडकशील. आणि त्याची मुलगी जी असते पियानो वाजवत तिनेच त्या ह्याच्याशी लग्न केलेलं असतं. पण त्या एलियन्सच्या जो असतो स्वतः म्हणजे ॲम्बिशियस, ज्याला हे करायचं असतं. आणि चार्लीनी त्याला जेव्हा तो म्हातारा झालेला असतो, मग चार्ली त्या म्हाताऱ्याला म्हणजे त्या ॲम्बिशियस म्हाताऱ्याला समजवतो, कन्व्हिन्स करतो की तू हे असं केलंस तर सगळं जग उलटपालट होऊन जाईल आणि तू तुझ्या एका ॲम्बिशन करता सगळ्यांचा का जीव घेतोय वगैरे. तर मग तो सगळं त्याला सांगतो की कसं त्यांनी आपला आवाज रेकॉर्ड करून सगळ्यांना ऐकवला असतो आणि कसं सगळ्यांना मिसगाईड केलेलं असतं वगैरे. आणि मग त्याच्यामुळे चार्ल्सचे पण म्हणजे त्या याच्यात आधी पास्टमध्ये चार्ल्सने त्याला गोळी मारून टाकली असते त्या एलियन्सला, आणि मग त्याच्या खुनामध्ये त्याला जेल झाली असते. पण आता इथे तो म्हणजे सुसाईड होतं की तो स्वतःलाच गोळी मारून घेतोय वगैरे. आणि पहिल्या याच्यात तर ही जी 53 मधली पोलीस ऑफिसर आहे, मग ती ह्याला कन्व्हिन्स करते की तू स्वतःवर तो आळ घेऊ नको आणि तुझी मुलगीच स्वतःला हे करून घे, म्हणजे राहील जिवंत म्हणजे मध्ये. तर मग ते असं करून सगळ्या गोष्टी ठीक होतात. आणि मग फ्युचरचं असं मग काहीच दाखवलं नाही. म्हणजे तिथे ती स्टोरी तिथे 2023 मध्येच थांबली आहे. फ्युचरमध्ये फक्त ती मुलगी दाखवली जी पोलीस ऑफिसर असते की मी तुम्हाला फ्युचरमध्ये भेटेन म्हणून असं. तर आता मला कितपत ते ग्रास झालंय काय नाही, पण एकूण खूप जास्ती टेरिफाईंग आहे पण छान आहे.